पुढील बातमीकडे। आज मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईत संततधार सुरूच आहे। पुढील काही तास मुंबईसाठी महत्त्वाचे असतील। तर गेल्या अनेक तासांपासून मुंबईत संततधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईला अलर्टही देण्यात आलेला आहे। पुढील काही तास मुंबईसाठी महत्त्वाचे असतील। पावसानं जोरदार पुनरागमन मुंबईत केलेलं पाहायला मिळतंय। एका आठवडाभराच्या खंडानंतर मुंबईत जोरदार सरी बरसतात आणि यानंतर मुंबईला अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। तर सध्याही अनेक भागांमध्ये संततधार पावसाची सुरू आहे। यामुळे रस्ते वाहतूक मंदावलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। भाग्यश्री, काय सध्या शहरभरात चित्र आहे पावसाचं? नक्कीच आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये संततधार जी आहे ती सुरू आहे। खरं तर काल ऑरेंज अलर्ट दिला होता, पण सकाळी पाऊस नव्हता। दुपारनंतर पावसाने जोर धरलेला पाहायला मिळाला आणि रात्रभर हा पाऊस पडतोय। आता देखील पाऊस जो आहे तो कंटिन्यू सुरू आहे। मुंबईत पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल, मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पाहायला मिळतो। हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट देखील दिलाय। त्याचबरोबर जे हाय टाईड आहेत ते देखील सांगितलेले आहेत। साधारण 12 ते 1 च्या दरम्यान ही हाय टाईड येऊ शकते असं देखील सांगण्यात आलेलं आहे। मात्र हे सगळं सुरू असताना सध्या वाहतूक जी आहे ती मुंबईतली मंदावलेली पाहायला मिळते। सध्या तरी वेस्टर्न एक्सप्रेस असेल, त्याचबरोबर सेंट्रल रेल्वे असेल, हे सगळं सुरळीत सुरू असलं तरी एक 5 ते 10 मिनिटं उशिराने त्या धावतायत। अर्थातच पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, दृश्यमानता कमी झालेली पाहायला मिळते आणि यामुळे आज ऑरेंज अलर्ट आहे। लोकांनी देखील बाहेर जर काम असेल तरच पडावं असं आव्हान जे आहे ते हवामान खात्याने केलेलं पाहायला मिळते। भाग्यश्री, खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।